खोलात टाकला ऑन साइडला हलक्या हाताने केलेत मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल वेगाने आणखीन एक कंप्लीट करण्यात येते एक चिकी सिंगल इथे पाहायला मिळाली विशाल भोईरने देखील आपलं अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळालं सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं ड्रायव्हिंग लेनवरती बॉल होता सिंगल आली नवी मुंबईतील दोन जिथे बहादर असे संघ असं म्हणता येईल किंवा प्रतिती यश असे संघ जिथे आपण पाहतोय एका बाजूला बोनखोडे आणि एका बाजूला दारावे दोन्ही संघ सातत्याने गेले अनेक वर्ष आमने सामने येत असताना पाहायला मिळाले परंतु आज निमित्त भाई चषकाचा आहे आणि पहिला सामना हे दोन्ही संघ खेळत असताना पाहायला मिळतात पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने यावेळेला कवसला जागा बनवली इनसाइड आउट खेळलेत लॉफ केलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आकर्षक अद्भुत अविश्वसनीय पहिला षटकार बॅकअप द लाईन ठेवला पाठीमागे ठेवला होता बॉल स्लॉक स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला एक चांगली रणनीतीने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत कारण भावेशचा जो आविर्भाव पाहायला मिळाला ना त्याने इनसाइड आउट कव्हरला जो काही स्ट्रोक केला या मैदानाचा भौगोलिक आराखडा इथे पाहता या मैदानावरती धावा निश्चित बनतील बनवणारा हवा पुढचा बॉल पुढे सरसावल्यात कमी गतीने टाकला व्हेरिएशन चांगलं होतं सिंगल वेगाने इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते पैकी स्वेअर झाली होती त्याचा फायदा उचलू शकलेला नाही आहेत पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला 9 धावा धावफलकावरती आहेत एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर सागरचंद पहिले षटक हातात असताना पाहायला मिळाला टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय बोनखोडे 11 बोनखोडे या टीमचा आपण पाहतो यथा योग्य राहिलाय 9 धावा धावफलकावरती विदाउट लॉस पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत या वर्षीचा हंगाम काहीतरी नाविन्यपूर्ण आणि बदल जे काय पाहायला मिळालेत कारण या स्पर्धेने एकंदरीत दुसऱ्या पर्वा जिथे या पर्वामध्ये दाखल होत असताना आपण पाहिलं ना तर या वर्षीच्या हंगामामध्ये एकंदरीत नव्याने काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पुन्हा तोच जोश आहे तोच उत्साह तोच जल्लोष आणि तेच मैदान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत या वर्षीच्या हंगामामध्ये जिथे स्टँड्स पाहायला मिळतात आणि या स्टँड लगावत असताना एकंदरीत आपण पाहिलं तर या उरण नगरीचा आणि जसकाचा सितारा जो आपल्यामधून हरपला अगदी रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आज बाई चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं मोहन दीक्षित दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल मोहन दीक्षितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे भावेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाल्यात उजव्या शीच्या बाहेर इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय रन्स एक कंप्लीट झाली दुहेरीचा प्रयत्न फेक होत असताना पाहायला मिळाली इथून तिथे आणि तिथून इथे रन्स मिळाला झेल सुटला निसटला जीवदान प्राप्त झालं भावेश नाईकला आज मैदानाच्या आतमध्ये येत असताना जणू काय तो नशिबाच्या रथामध्ये स्वार होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केले जीवदान त्याला मिळालंय आणि जीवदान मिळालेला खेळाडू हा नेहमीच घातक बनतो 11 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस जमेची बाब एक चांगली स्टार्ट इथे मिळवली आहे ते वरद विनायक दारावे टीमने चांगली सुरुवात इथे प्राप्त झाली आहे पुढचा बॉल मोहन दीक्षितचा हा चेंडू लोअर फुलटोस होता ऑन साइडला वॅकन्स एरिया लोअर फुलटोस बॉल आणि त्याला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर रन्स मिळतील 4 आलाय चौकार हा युवा आणि उद्योन्मुख खेळाडू बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो झंझावाती खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये पावलेच्या षटकांचा पॉवरफुल समाचार घेणारा एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो एक युथ आयकॉन नवी मुंबईमधून येत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय भावेश
खोलातला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. बॅटिंग मधला जो काही आपण म्हणतो ना, जो क्लास आणि गोलंदाजाचा इथे लावलेला क्लास, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. बॅटिंग करत असताना ज्या दर्जाची बॅटिंग होतीये, कोणत्याही जो काही आपण म्हणतो ना, जो टेम्पो आहे या बॅटरचा बॅटिंगचा, तो खाली उतरत नाही, सातत्याने वर चढत असताना पाहायला मिळालाय. आयसेट स्ट्रॉंग झाल्यात. या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला मोहन दीक्षितने. 12 धावा आल्यात. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, जो मात्र कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन चांगलं होतं. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे हा चेंडू. हा चेंडू जो मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आहे. डीआरएसचा व्हाईट बॉलसाठी डीआरएसचा वापर इथे करण्यात आला. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण डीआरएस देत आहोत आणि तो व्हाईट बॉल आणि वेस्ट साईडसाठी आहे. त्याचा योग्य वापर योग्य क्षणाला इथे करण्यात येतोय. 9 चेंडू 20 वरती भावेश खेळतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपदावरती पाहायला मिळतं मोहन दीक्षितचं. पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण, जी घेतलेली फिरकी, ही कौतुकास्पद बाब होती की खेळपट्टीवरती वळण देखील तितकंसं चांगलं आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग करत आहेत दोन्ही फलंदाज. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला होता आणि अर्थात चेंडू तो मात्र निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतोय. 21 बनल्यात विदाउट लॉस. दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. रन्स अपेक्षित असतील आणि त्याची पूर्तता संघासाठी करत असताना पाहायला मिळतो आहे तो भावेश नाईक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक योग्य चेंडू पाहायला मिळतो आहे. कमी गतीचे चेंडू इथे हाताळले जात आहेत. वारंवार चांगल्या टप्प्यावरती आणि दिशेवरती नियंत्रण असणारे चेंडू इथे पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण कुतूहलाचा विषय राहतो का ना, की व्हेरिएशन त्याहूनही अधिक चांगलं आहे गोलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, काय वळण घेणारे चेंडू हाताळल्यात मोहनने. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. पुढे ससावले होते. लोड फुलटोत होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. रन्स येतात, धावा येतात. धावांसाठी चालू असणारी धाव जद्दोजहद मेहनत इथे कामी येते. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये वरद विनायक दारावे या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23-0. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या समवेत क्षणचित्र घेत आहेत. या आठवणी आहेत 2025च्या या भाई ट्रॉफीच्या उद्घाटन सोहळ्याच्या रजनीच्या. आणि तदनंतर अनेक काही मान्यवर अजूनही सन्मानासाठी प्रतीक्षेत आहेत, ज्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल असे मुख्य अतिथी कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसतील. चला तर गाड्या समोर घ्यायच्या आहेत. आपण समोर असणारे गाडी चालक, मुख्य मान्यवरांची मंदी आली मार्गस्थ होईल. 5 रजनीत अनेक स्पर्धा खेळणारे अनेक खेळाडू आपल्याला या मोठमोठ्या स्पर्धा खेळणारे खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळतील. त्यातीलच आजचा गट हा सुद्धा एक फार मोठा गट असणार आहे. या गटातून खेळणारे अनेक खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर कार्यक्रमातून प्रस्थान करतायत मुख्य अतिथी आणि त्याच्यानंतर लगेचच इतर जे आत्ता पाहुणे आलेत त्यांना आपल्या गाड्या त्या गाडीच्या अगदी पाठीमागे इकडे आणून ठेवायच्या आहेत. खेळाला सुरुवात होईल तसं मैदान मोकळं असणं गरजेचं आहे. सुधीर गरत सामाजिक संस्था आयोजित भाई ट्रॉफी 2025 पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतील
एक महत्त्वपूर्ण क्षण आपण या ठिकाणी अनुभवतो आहे. O2 कॉम्बॉक्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आज झाले सारे होय भाई चषकाची ही थीम आणि हे गीत आपण ऐकलं. गोलंदाजी मार्कमध्ये विघ्नेश. पहिला बॉल यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अफलातून कॅच इथे पाहायला मिळाली. एक चांगला झेल टिपण्यात आला. खेळाडू क्रमांक पहिला विशाल भुईरबाद. पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. 23 या धावसंख्येवरती पहिला आदरा हा संघाला लागलेला पाहायला मिळाला. जिथे बाद होत असताना आपण पाहतो आहोत विशाल भुईर बाद झाला. एक महत्वाचा फलंदाज, परंतु काय झेल टिपला होता. बॉडीचं संतुलन बिघडलं. चेंडूवरची नजर सोडली नाही आणि एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. हँड आणि कॉर्डिनेशन चांगलं होतं क्षेत्ररक्षकाचं. कौतुक करावं इतकंसं कमी आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अनिरुद्धला आपण पाहिलं. 23ला 1 नवीन बॅटर धीरज भुईर. दोन्ही जेन्युअन ऑलराऊंडर आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश सर, या ठिकाणी उषा कृष्णा बंडा ग्रामपंचायतीच्या सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे या. वर अगदी आपल्याला एका बाल्कनीत आसनांची व्यवस्था केलेली आहे. तदनंतर पंचायत समिती सदस्य नवघर मतदारगण दीपक भार्गव ठाकूर आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका चिटणीस आदरणीय विकासजी नाईक आपल्याला विनंती आहे आपण प्लीज सन्माननीय मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. कृष्णा बंडा, तदनंतर उषा कृष्णा बंडा, तदनंतर विश्वासजी तांडेल माजी उपसरपंच नवघर ग्रुप ग्रामपंचायत. तर त्यांनाही विनंती असेल प्लीज आपण या. अतिथी कक्षामध्ये पोर्ट वर्कर युनियन्स, तदनंतर भारतीय मजदूर संघ अशा कामगार क्षेत्रातील अनेक महामंत्री आणि त्याचबरोबर मुख्य पदाधिकाऱ्यांचं शुभागमन आहे. रवींद्रजी इम्ते सर, तदनंतर अण्णा धुमाळ अशा कैक पाहुण्यांची शुभ उपस्थिती आहे. मी प्रथमतः त्यांचं शब्द सुमनानं मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतं. पुढचा बॉल विघ्नेश. यावेळेला लोड फुल टोज ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर रन्स मिळतील 4. हा आलाय भावेश नाईकच्या बॅटमधून सणसणीत चौकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची लावली आहे वाट. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आल्या. परफेक्टली मिडल धाव होऊ शकलेला नव्हता हा चेंडू. तिथे सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुनश्च वधारेल. 29 बनल्यात. या षटकामध्ये मागील 2 षटकांचा जर एकंदरीत विचार आपण केला तर हे षटक निसंशयपणे आपण म्हणता येईल की कारगर साबित राहिलं. विघ्नेश पाटीलचं विकेट त्याने प्राप्त केली. धावा थांबवल्यात. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल म्हणून मंथन पाटील यांना आपण पाहतो. बेंडकळचे MCAचे नुकतीच परीक्षा उत्तीर्ण असे गुणलेखक त्यांना आपण पाहतो आहोत. तथा प्रशांत माळी, रोहन पाटील आणि राकेश घरत यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये.
कमी गतीने लपेटला, ऑन साइडला फेकून दिलं, धीरज भोईरचा वार, सारेसगार चेंडू सीमारेषा पार, षटकार. खरं तर या गीतातील प्रत्येक शब्द हे तंतोतंत योग्य आहेत या स्पर्धेसाठी. भाई चषकाची ही वेगळीच लेवल आहे, कारण या स्पर्धेची चर्चा नेहमीच होत असताना पाहायला मिळते. अनेक संघ प्रतीक्षेत असतात की स्पर्धा कधी येते. अगदी त्याच वेळेला नीटनेटकंसं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. उरण तालुक्यामध्ये 5-5 षटकांचे सामने प्रत्येक संघाला खेळण्यासाठी मिळणं ही बाब देखील सोपी नाही आहे, कारण प्रत्येक स्पर्धांमध्ये काही सामने 2 षटकांचे, काही सामने 3 षटकांचे आपण पाहतो. तालुक्यामध्ये आपण आणि तब्बल रायगडामध्ये मालिकाभरासाठी दिली जाणारी बाईक ही देखील तितकीशी महत्त्वाची राहते. चहूबाजूला असणारं रेलिंग, प्रशस्त क्रीडांगण आणि या वर्षीच्या हंगामामधील असणारे हे भव्य दिव्य व्यासपीठ हे प्रत्येकाला हेवा वाटेल. आणि या स्पर्धेचे जे काही आपण कौतुक करतो ना, त्यासाठी शब्द थिटे पडतील इतकं नीटनेटकंसं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आदरणीय नितेशजी प्रकाश ठाकूर साहेब, ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 3 सायकल्स देखील लाभल्यात. भावेश नाईक 14 चेंडू आणि 27 धावांची खेळी करत असताना तो इथे होतोय. बाद संघाला लागलाय 35ला दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये येतोय. टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण संघांचा जर एकंदरीत विचार केला तर सर्वाधिक जास्त ऑलराऊंडर ज्या संघाकडे आहेत ना, तो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वरद विनायक दाराबे टीमला आपण पाहत आहोत. बाद होणारा खेळाडू ही एक ऑलराऊंडर, नंतर मैदानाच्या आतमध्ये येणारे ही ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच वेळेला नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा असणारी ऑलराऊंडर आहे. पुढचा बॉल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार दाखल झाला. वेगाने टाकला होता चेंडू पार. चंदन जितक्या आपल्या चेंडूने कर्तबगारीसाठी तो जाणला जातो ना, त्याहूनही अधिक त्याच्या बॅटने तो विध्वंसक अशी फलंदाजी देखील करू शकतो. लेदर बॉलचा दांडगा अनुभव त्याच्याकडे. आदरणीय नितेशजी प्रकाश ठाकूर साहेब भेंडकळे यांचं देखील आगमन झालंय. यावेळेचा बॉल स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय सचिन नाईकच्या बॅटमधून चौकार. अफलातून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार फटका येत असताना सचिन नाईकच्या बॅटमधून षटकार. षटकारांची आतिषबाजी चालू आहे. 45 बनल्या. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पार चंदनची गोलंदाजी आपण पाहतो आहोत. एक अँगल बनवला त्याने, अँगल क्रिएट केला, टॉस केला होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग चेस होतो बॅटरसाठी. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय.
45 वरती स्थिरावली धावसंख्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज खोलात टाकला. थेट यष्टिरक्षकाचा भेद. पुन्हा एकदा लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. 4 षटकांचा खेळ संपला. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर 10 धावा या षटकामध्ये आल्या. डॉट बॉल चांगल्या स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाले. एक फलंदाजाला बाद केलं पारचंदनने. 45ला 2. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 45 धावसंख्या धावपटलावरती असताना जाऊया आदरपूर्वक सन्मानाकडे. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून या अतिथी कक्षात आत्ता ज्या पाहुण्यांची उपस्थिती इथं झालेली आहे, शेवटचं षटक असणार आहे. 5 खरं तर षटकांचा हा सामना असेल आणि आदरणीय दीपकजी भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला दीपक ठाकूर सध्या उरण तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख या पदावरती विराजमान आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीवरती माजी सदस्य. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून राजेशजी ठाकूर भेंडकल यांची उपस्थिती आहे. उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव उरणमधील रुपेशजी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय अण्णा धुमाल सर, तदनंतर अनिलजी दुमणे सर, त्याचबरोबर विखाडकर सरजी, विशालजी, किरणजी मिलगीर आणि प्राचार्य अमोद ठक्कर अशा कैक पाहुण्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाऊया. तदनंतर सन्माननीय निलकंठ शेठ यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर स्वर्गीय निलकंठ शेठ खरं तर अगदी या ताफ्यात म्हणजे अगदी आमच्या दीपक भोईर, दीपक ठाकूर, सुधीरभाई घरत यांच्या सर्व स्क्वॉडमध्ये राहणारा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. तदनंतर नितेश ठाकूर भेंडकल यांनाही अगदी विनंती आहे, त्यांचं शुभागमन असेल तर त्यांना प्लीज मुख्य मंचावरती यायचं आहे. आलेल्या कार्यक्रमामधून सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मी सन्माननीय सुधीरभाई घरत आपल्याला विनंती करेन. भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. नाव आहे रवींद्रजी हिमते सर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. कामगार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरती खरं तर हे दोन्ही विभूती, दोन्ही व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या आदरणीय सन्माननीय सुधीरभाई घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते राष्ट्रीय महामंत्री रवींद्र हिमते यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतो आहे. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित जसकार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामू शेठजी यांचंही शुभ आगमन आहे. आलेल्या पाहुण्यांमधून मी विनंती करेन परत एकदा सन्माननीय सुधीर घरत साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे प्रभारी अण्णा धुमाल या ठिकाणी उपस्थित आहेत. कामगार क्षेत्रातील तेही एक प्रचंड मोठं नाव अण्णा धुमाल यांचा आदरपूर्वक सन्मान. सुधीरभाई घरत यांना विनंती करेन की अण्णांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा. बाईंच्या कित्येक वाढदिवसांना प्रत्यक्ष स्वरूपात शुभेच्छा देण्यासाठी उरणमध्ये ज्यांचं येणं सातत्यानं राहिलं आणि याही वेळेला बाई ट्रॉफी दरम्यान त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतो आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिलजी दुमणे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल दुमणे सरांचा आदरपूर्वक सन्मान मी परत एकदा विनंती करेन. कामगार क्षेत्रातील आदरणीय सन्माननीय दुमणे सर यांचा आदरपूर्वक सन्मान. भारतीय मजदूर महासंघाचे एक राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय सुधीर घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष अनिलजी दुमणे सर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. तदनंतर भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मोहनजी येनुरे यांचं शुभागमन आहे. मोहनजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. मी सुधीर घरत साहेबांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करूया. तदनंतर या सन्माननीय पाहुण्यांमधून कामगार क्षेत्रात विखाडकरजी इथं उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान असेल. बाई ट्रॉफीचे आयोजक सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या माध्यमानं तुम्हाला हा मायेचा उबदार वस्त्र त्यांना दिला जातो आहे आणि सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ. तदनंतर सन्माननीय विशालजी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. विशालजी यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं आपण स्वीकारावा. मी सुधीर घरत साहेबांना विनंती करेन की प्लीज आपला आदरपूर्वक या टुर्नामेंट्स या प्रकाश झोतातील नाईट टुर्नामेंटच्या मुख्य अतिथी कक्षात विशालजी यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतो आहे. तदनंतर किरणजी मिलगीर भारतातील आणि या महाराष्ट्रातील कामगार क्षेत्रातील ते एक प्रचंड मोठं नाव आहे किरणजी मिलगीर. सर्व कामगारांना संघटित ठेवून त्यांना न्याय देण्यासाठी आमची कामगार सेना तत्पर आहे, मजदूर संघ तत्पर आहे. किरणजी मिलगीर यांचा आदरपूर्वक सन्मान
या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून प्राचार्य अमोद ठक्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अमोदजी ठक्कर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. अमोदजी ठक्कर प्लीज, आपल्याला विनंती असेल. किरणजी मिलगिरी सरानंतर अमोदजी ठक्कर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातो आहे. अर्जुन सालुंखे, मुंबई, खरं तर मुंबई जिल्ह्याचे कोषाध्यक्ष सन्माननीय अर्जुनजी सालुंखे सर या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी अमोद ठक्कर, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा शैक्षणिक क्षेत्रातून ज्या प्राचार्यांना लावला त्या प्राचार्य अमोदजी ठक्कर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अर्जुनजी सालुंखे मुंबई प्रदेशाचे, त्या जिल्ह्याचे खरं तर कोषाध्यक्ष आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी सुधीर घरत साहेबांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अर्जुनजी सालुंखे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय अर्जुनजी सालुंखे सर यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर आमच्या कामगार संघामधील बिरवाडकर साहेबांचं शुभागमन आहे. त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. ते पर्सनॅलिटी पाहू शकाल कामगार क्षेत्राला अगदी साजेशी. आणि या ठिकाणी बिरवाडकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. मुख्य अतिथींमधून बिरवाडकरजी यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षात होताना दिसेल. तदनंतर जसकार ग्रामपंचायतीचे जाऊया तोपर्यंत स्क्वॉडला समजू द्या टार्गेट काय असणार आहे. जय सर. 56 धावा धावफलकावरती आहेत. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि उत्तरार्धामध्ये या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, ज्यांना आपण सातत्याने IPL मधून ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, प्रो कबड्डी, प्रो दहीहंडी, अगदी त्याच वेळेला प्रो खो खो मध्ये आपण ज्यांचा आवाज सातत्याने ऐकत आलो आहे, आदरणीय नवी मुंबईचा एक उत्कृष्ट आवाज कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण या उत्तरार्धामध्ये ऐकू. थँक्यू. तदनंतर जसकार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय दामुशेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय सुधीरभाई घरत यांना की प्लीज सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय दामुशेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर जोशी साहेबांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. त्या सिप्ला कंपनीचे कामगार क्षेत्रातील एक ते नाव आहे आदरणीय जोशी साहेब. तदनंतर बागडे पाटील यांचंही शुभागमन आहे. तर आजच्या कार्यक्रमातील या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. आता भाईंचं मैत्रीचं आणि त्याचबरोबर ऋणानुबंधाचा व्यास एवढा मोठा आहे की कोणत्याही वर्तुळाची त्रिज्या किंवा त्याचं परीघ मोजता येणार नाही. एवढं प्रचंड गर्दी 5 रात्रीत या मंचावरती असणार. त्यातील पहिलीच रात्र आदरणीय जोशी सर यांचा आदरपूर्वक सन्मान. सिप्ला या कंपनीतील कामगारांचं ते नेतृत्व आहे. तदनंतर बागडे सर यांचंही आदरपूर्वक सन्मान सुधीरजी घरत यांच्या पवित्र शुभस्ते या ठिकाणी केलं जाईल. आणि तदनंतर जाऊया परत एकदा अगदी दुसऱ्या बाजूला असणारे अनेक काही पाहुणे आहेत. या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. आणि आज सन्माननीय पाहुण्यांमधून मी विनंती करेन सायलीताई घरत आपल्याला सायली पाटील चला या आपल्या पवित्र शुभस्ते या कार्यक्रमातील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे लेख आहे, नाव आहे सीमाताई घरत. सायली पाटील आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या पवित्र शुभस्ते सीमाताई घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. सायली पाटील, संगीताताई पाटील माफ करा, संगीताताईंना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते सीमाताई घरत यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी उरण तालुक्याच्या आणि तदनंतर सध्या अग्री अक्षरा जोशी यांनाही रिक्वेस्ट असेल. अक्षराताई चला या आपणही
आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय संगीताताईंच्या पवित्र शुभस्ते सीमाताई आणि तदनंतर सदस्य आहेत. नाव आहे सन्माननीय उषाताई कृष्णा बंडा, सदस्य ग्रामपंचायत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान अक्षताताई यांनाही विनंती असेल की आपल्या पवित्र शुभस्ते त्यांचाही आदरपूर्वक सन्मान असेल. अक्षताताई यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मी विनंती करतोय संगीताताई आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते अक्षताताईंचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करूया. तदनंतर अगदी बाजूला असणाऱ्या सन्माननीय उषाताई कृष्णा बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. उपसरपंच मॅडम पाठीमागे आहेत. संध्याताई आपणही या, आपला या आदरपूर्वक सन्मान होईल. तदनंतर या ठिकाणी उपस्थित उषाताई बंडा यांचा आदरपूर्वक सन्मान. मी संगीताताईंना परत एकदा विनंती करेन आपल्या पवित्र शुभस्ते आपला आदरपूर्वक सन्मान ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सन्माननीय मनीषाताई ढोमणे इथं उपस्थित आहेत. त्यांचा या आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसेल. आमचे फोटोग्राफर तिकडे आहेत, तर येस तिकडे असतील PTC लाईव्हच्या माध्यमानं. आणि ज्यांना फोटो काढायचे आहेत त्यांनी समोर तिकडे आमच्या अगदी कॅमेऱ्याच्या फेसकडे जा. त्याचबरोबर सन्माननीय ढोमणे मॅडम आपल्याला विनंती असेल, मी विनंती करतो आहे सन्माननीय संगीताताईंना, आदरणीय उपस्थित संध्याताई रवींद्र पाटील, उपसरपंच नवघर ग्रुप ग्रामपंचायत, एक यशस्वी खरं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची लेक आहे. इथं त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर ढोमणे मॅडम यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. खरं तर ज्यांच्या पंखांना बळ दिलं ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी, तदनंतर पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर, राजमाता जिजाऊंच्या लेखी संगीताताईंना विनंती असेल सन्माननीय ढोमणे मॅडम यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. तदनंतर मी परत एकदा विनंती करेन जयप्रकाश पाटील, आपल्याला विनंती असेल आपल्या पवित्र शुभस्ते जयप्रकाश पाटील, सन्माननीय विकासजी नाईक आई भक्त आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका चिटणीस, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. जयप्रकाशजी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. सन्माननीय तिकडे त्या अँगलला एकदम लुक द्या. छानसं आमच्या PTC लाईव्हच्या माध्यमानं ते क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोनात कैद केले जातील. तदनंतर सन्माननीय दीपक भोईर या व्यक्तिमत्वाचं किंबहुना या युवा उद्योजकाचा खरं तर जयप्रकाश भोईर आपल्याला विनंती असेल. तदनंतर चरण पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष चरण पाटील यांना रिक्वेस्ट असेल की आपण या नवगरपाडा. तदनंतर दीपकजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. उरण तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख, सध्या बंधन धाग्याचं काळीज वाघाचं धर्मवीर आनंद दिघे यांच्या आखाड्यातील दीपक ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख मी ज्ञानेश्वर भोईर आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ज्ञानेश्वर भोईर यांच्या पवित्र शुभस्ते. तदनंतर माजी उपसरपंच नवघर ग्रुप ग्रामपंचायत विश्वासराव तांडेल, मनोजी भगत वेलकम, स्वागत आहे आपलं. विश्वास तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून नितीनजी, चला या आपल्या पवित्र शुभस्ते विश्वास तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. तदनंतर बंडाजी यांनाही विनंती असेल. धन्यवाद जयेश भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. रायगडची अग्रमानांकित आणि उरण तालुक्याची सन्मान वाढवणारी टेनिस बॉल क्रिकेटची बहुमान वाढवणारी एकमेव अद्वितीय स्पर्धा, मानाची स्पर्धा उरण तालुक्यातील तुमच्या भेटीला आली आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर
उरण आयोजित भाई चषकामध्ये आपलं स्वागत आहे. आणि या मॅच मध्ये बोनकोड 11 या टीमच्या समोर टार्गेट आहे 57 धावांचा. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 5. सुरुवात थोडीशी अडखडत राहिली आहे कारण 6 बॉल खेळलाय जितेश आणि त्याच्यामध्ये 5 धावा एका चौकाराच्या मदतीने त्याच्या खात्यात आहेत. पॉवर प्ले फोडावा लागेल. एक्सप्रेस विकी भोईरचं पहिलं षटक संपलं. दुसरं षटक धीरजचं. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मधून येतोय काऊ कॉर्नर पर्यंत. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल आणि टीमची धावसंख्या 6 आहे. या मॅच मध्ये 57चं टार्गेट आहे. भलं मोठं लक्ष प्रस्थापित केलं पहिल्याच मॅच मध्ये टीम वरद विनायक दारावे या संघाच्या माध्यमातून. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यानंतर बोनकोडे टीमची सुरुवात थोडीशी अडखडत आहे. विकेट गमावलेल्या नाहीयेत परंतु धावा देखील आलेल्या नाहीयेत. कुठल्याही क्षणी आक्रमण होऊ शकतं आणि तो प्रयत्न करायला पाहिजे टीम बोनकोडेने. धीरज पुढचा बॉल घेऊन बीट केलं. फुटवर्क नाहीये. चाकीवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पार्थ चंदनचा सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट धीरज भोईरच्या माध्यमातून. आणि खासियत राहिली आहे भरपूर मोठ्या संख्येने ऑलराऊंडर या टीम मध्ये आहेत. दारावे टीमचा विचार केला तर त्याचमुळे तो दबाव सुरुवातीपासून बनवलाय बोनकोडे 11 या टीमवर. विकी आणि आता धीरजने स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवर फुटवर्क नव्हतं. आता बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खेचला मागे. सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता तिथेही बीट केलं लेंथने गोलंदाजाने. आणि खासियत आहे दारावे टीमची सातत्याने सराव. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. दीपकने हा झेल टिपलाय. फलंदाज पार्थ चंदन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बोनकोडे 11 ला. आयोजन केलंय आयोजन सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. वाशिगाव 11 आणि भादवड दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचे लवकरात लवकर टॉस साठी. लगेच षटक समाप्तीनंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. वाशिगाव 11 आणि टीम भादवड. तर पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आली आहे. गोलंदाजी करत असताना धीरज भोईरच्या खात्यामध्ये. महत्वाचा झेल दीपकने टिपला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान अप्रतिम दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. 5 ओव्हरचा सामना. 5 ओव्हरमध्ये एक टार्गेट सेट झालं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यानंतर अडचणीमध्ये वाढ होत आहेत बोनकोडे 11च्या. 57 धावा करायच्या आहेत. 57 आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत एक फलंदाज बाद होतोय. धावा झाल्यात फक्त 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये परशु साठे. धीरजच्या समोर आल्या आल्या पहिलेच मन बनवलं होतं की उलटा फटका मारायचा आहे परंतु बॉल जाऊ दिला. सोडून दिला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 7. 57चं टार्गेट असल्यामुळे आता इथून 50 धावांची आवश्यकता आहे पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला. 20 बॉलचा काही शिल्लक. 20 बॉलमध्ये 50 हे समीकरण असेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल धीरज भोईरचा परशुसाठी. मगाशी मन बनवलं होतं. आता खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट. कमी गतीने बॉल टाकला. फिंगर थोडेसे रोल केले धीरजने. पहिलेच ओळखलं होतं पवित्रा. यावेळेला फलंदाज परशु साठेचा. आणि आणखीन एक डॉट बॉल येत असताना शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये धावा केल्यात फक्त 7. टीम बोनकोडे 11ने परत तोच प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बोनकोडे 11 या टीमची धावसंख्या 7 ला 1. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे 50. टॉस साठी यायचे वाशिगाव आणि त्याचबरोबर टीम भादवड. दोन्ही टीमचे कॅप्टन. आमच्या भाईला सांग.
थँक्यू डीजे ऑपरेटर. बंद आहे माईक 100%. मंदारजी लवेकर यांना विनंती असेल आपण या. आणि त्याचबरोबर मी विनंती करतो आमच्या आयोजकांना मनोजजी भगत अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. सध्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय मनोजजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान ज्ञानेश्वर भोईर यांना विनंती केली जाईल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते ज्ञानेश्वर सन्माननीय मनोजजी भगत यांचा सन्मान हरेशजी बंडा यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मनोज भगत यांचा आदरपूर्वक सन्मान असेल. पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान असाच सुरू राहील. तोपर्यंत जाऊया मैदानाकडे. तिसरं षटक विक्की भोईर. या अगोदर देखील चांगली गोलंदाजी त्याने केली आणि याही ओव्हरच्या सुरुवातीपासून तो दबाव त्याने बनवलाय. धावा येताना दिसत नाहीयेत. 5च धावा त्याच्या स्पेलमध्ये आतापर्यंत आल्यात. टीमची धावसंख्या 8. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल परशु साठे. टीमची धावसंख्या 10. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना 57च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. लेगस्टम्पवरचा मारा होता. लेगस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. आज 26 मार्चला ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. 30 मार्चपर्यंत ही स्पर्धा तुमच्या समोर इथे रंगताना दिसेल. वीर वाजेकर मैदान नवघरचं त्याच्यासाठी तयार आहे. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक. मानाचा भाई चषक स्पर्धेमध्ये पारितोषिक. शॉर्ट बॉलचा वापर होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 12. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये रोख या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहेत. नितीश प्रकाश ठाकूर उद्योजक भेंडकळ यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सायकल्स 3 पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. फुलटॉस बॉल. यावेळेला बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. बॉल गॅपमध्ये चाललाय. फिल्डर आहे. प्रेक्षक म्हणून राहील. बॉल सीमापार 1 टप्पा घेत धावा मिळतील 4. येतोय चौकार. तसेच या स्पर्धेमध्ये मालिकावीर जो खेळाडू ठरेल त्याला देखील एक HF100 बाईक देऊन सन्मान होईल. पिकअप शॉट ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. लॉंग लेगला फोडून बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार जितेश राऊतच्या बॅटमधून. अतिथी कक्षातील पाहुण्यांच्या स्वागताकडे परत एकदा मान्यवरांचा पहिल्या रात्रीत पहिल्या सामन्यात आदरपूर्वक सन्मान सर्वच शृंखलेमध्ये आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे. तर जाऊया परत एकदा अतिथी कक्षातील पाहुण्यांच्या स्वागताकडे. मी विनंती करेन संयोजकांना नितीश प्रकाश ठाकूर ज्यांनी या स्पर्धेतील खरं तर ज्या स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्या उदात्त भावनेतून प्राप्त झाल्या. मी विनंती करतोय जयप्रकाश पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते खरं तर नवघर ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष जयप्रकाशजी आपल्या पवित्र शुभ हस्ते नितीश प्रकाश ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. तदनंतर राजेशजी ठाकूर भेंडकल आपल्याला विनंती असेल आपणही आपला आदरपूर्वक सन्मान समोर अगदी या स्वीकारावा. मी हरेशजी बंडा आपल्याला विनंती करेन की आपण तयारीत राहायचं आहे. ज्ञानेश्वर भोईर आपणही तयारीत राहायचं आहे. रुपेश पाटील युवा उद्योजक अतिशय कमी वयात उद्योग क्षेत्रामध्ये अगदी आपल्या नावाचा एक ठसा उमटवला. या विभागातील जैन पोर्टमध्ये आदरणीय रुपेशजी. तदनंतर सध्या नितीशजी प्रकाश ठाकूर यांच्याकडून आदरपूर्वक सन्मान स्वीकारला जातो आहे. तदनंतर मी विनंती करतो आहे सन्माननीय रुपेश पाटील चला या आपला आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतो आहे ज्ञानेश्वर भोईर आपल्याला आपल्या पवित्र शुभ हस्ते रुपेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्माननीय राजेशजी ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान.
तदनंतर युवा उद्योजक आदरणीय किरण पाटील यांची शुभ उपस्थिती आहे. अमितची खरं तर सुदीप पाटील यांची शुभ उपस्थिती आहे. तदनंतर मिलिंद पाटील भेंडकल यांची शुभ उपस्थिती आहे. सर्वांचं मनस्वी स्वागत. एक षटकानंतर परत एकदा या पाहुण्यांचा आदरपूर्वक केला जाईल मुख्य मंचावरती सन्मान. वाईट बॉलचा निर्णय आलाय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 22-57चं टार्गेट इथे पार करायचंय. 35 धावांची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 35 धावा. चला वाशिगाव 11 या टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी आपल्याला यायचंय. वाशी संघ इच्छापूर्ती वाशी या टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. भादवड टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. कमी गतीने टाकला, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय बॉल. स्वीपर कव्हर आहे डीप मध्ये. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज जितेश राऊत. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 33 धावा हे समीकरण. बाई चषक 2025ला सुरुवात झाली. पहिला सामना उद्घाटनीय सामना. या परिसराचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पडला. आणि आता पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अनेक मान्यवर या स्पर्धेला सातत्याने आता आपल्याला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा रन मिळते. 32 धावा अजूनही करायचे आहेत या मॅचमध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 32 धावा हे समीकरण आहे. 5 षटकार मारावे लागतील तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. तो प्रयत्न करायला पाहिजे. जितेश राऊत आणि परशुराम साठे यांच्याकडे क्षमता आहे बोनकोड 11 म्हटल्यानंतर. कारण 2 जे ओव्हर होत्या फ्रंटलाईन सीमर विकी भोईरचे आता कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळे गोलंदाज वापरावे लागतील धारावी टीमला देखील. सचिन नाईक भरपूर वर्षाची तपश्चर्या, गेले कित्येक वर्ष हा खेळाडू या टीमसाठी योगदान देतोय. चेंज ऑफ पेस. कमी गतीने बॉल टाकला. मागचा बॉल थोडासा वेगाने टाकला. हा बॉल या बॉलवरची गती काढली. बॉलवर बोट फिरवली आणि बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक सचिन नाईकचं. ऍक्शन रिप्ले. लेग ब्रेकचा अंदाज. बॅट लवकर फिरली. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा उशिराने गेला विकेट कीपरच्या हातात. पुढचा बॉल, चौथा बॉल या षटकातला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला दिशा दिली. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव मिळेल. सिंगल डबलने काहीच होणार नाही. आता बोनकोड 11चा विचार केला तर एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढत आहेत. धावा झाल्या 26, 26. या 2 बॉलवर 1-2 मोठे फटके पाहिजेत. त्याच वेळेला या मॅच मध्ये कायम राहील बोनकोडे संघ. अन्यथा मग परतीचा प्रवास सुरू राहील. सचिन नाईक पुढचा बॉल घेऊन फलंदाज परशु साठेसाठी. कमी गतीने परत एक वेळा टाकलाय. टॉप एज स्वतः येतोय सचिन नाईक. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. झेल निसटला. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा झाल्यात फक्त 26. धावा करायच्या आहेत अजूनही 31. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 बॉल 31 धावा. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर मोठा फटका आवश्यकच आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्याच वेळेला कायम राहील आव्हान पुढच्या ओव्हरमध्ये या टीमचं या स्पर्धेतलं. शेवटचा बॉल. वाशी 11 या संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या भादवड टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. याही बॉलवर टायमिंग फसतंय. बॅटची आतमधली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. ओव्हरची होईल समाप्ती. धावा करायचे 30. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 6 बॉल 30 धावा. जाऊया परत एक वेळा आमच्या मुख्य व्यासपीठावर. काही सन्मान तिथे आहेत. सन्माननीय पाहुण्यांमधून किरणजी पाटील यांचं शुभागमन आहे. मी विनंती करतोय हरीजी बंडा आपल्याला की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय किरणजी पाटील उद्योग क्षेत्रातील आणि व्यावसायिक क्षेत्रातील अतिशय कमी वयात JNPT पोर्टला व्यावसायिक क्षेत्राची सेवा दिली. त्यांच्यासोबत कैक नवोदित युवा उद्योजक घडले. किरण पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होईल. त्यांच्या बाजूलाच असणारे सन्माननीय डेव्हिड सर यांचाही आदरपूर्वक सन्मान. मी ज्ञानेश्वर भोईर आपल्याला विनंती करेन की प्लीज चला आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते डेव्हिड सरांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. हेही मैत्रीच्या दुनियेतील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. तदनंतर सुदीपजी यांचं शुभागमन आहे. लेदर टेनिस टुर्नामेंट्स असो किंवा टेनिस लेदरचे किंवा टेनिसच्या अनेक खरं तर प्रतियोगिता शृंखला ज्यांच्या माध्यमातून उरण पाहिल्या ते सुदीपजी यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. तदनंतर डेव्हिड सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल.
तदनंतर यूट्यूब आर्टिस्ट सतीश मात्रे या ठिकाणी आहे, त्यांना विनंती असेल. आणि त्याचबरोबर मंदार लवेकर, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर्स असं म्हटलं जातो आहे. अनुभव एक सर्वात मोठा शिक्षक आहे. मंदार लवेकर प्लीज या, आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. हा सन्मान तुमच्या टेनिस क्रिकेटच्या कर्तृत्वाचा आहे. वय काय, त्या वयाला न जुमानता आजही तादायत गोलंदाजीतील 30 दहशत जिवंत ठेवलीत, त्याबद्दल तुमचा विशेष सन्मान या मंचावरती होईल. तर डेव्हिड सर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. परत एकदा या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊया सन्मानाकडे. 24 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या बॉलवर चांगला पिकअप शॉट, षटकार आलाय. मोठा फटका इथे सजवलाय. चेंज ऑफ पेस, गती काढली या बॉलवरची. पंच सांगतायत हा डॉट बॉल आहे. आणि आता DRS वापरलाय व्हाईट बॉलसाठी. मंदार लवेकर सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. दिग्गज असे व्यक्तिमत्व. नक्कीच उरण म्हटल्यानंतर मंदार लवेकर हे नाव नेहमीच चर्चेमध्ये राहिले. एक दिग्गज आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि जे आपले माजी खेळाडू आहेत दिग्गज, जे हे जग सोडून गेले, सुधीर तांडेल. राईट बॉल आहे म्हणजे योग्य बॉल आहे असं TV अंपायरचं मत येतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. फेअर डिलिव्हरी सांगितले TV अंपायरने. आणि आता समीकरण बॉल शिल्लक आहे 4 बॉलमध्ये 4 षटकार मारावे लागतील. 24 धावांची आवश्यकता. भावेश नाईक लास्ट ओव्हर, शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 षटकार मारायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला जिंकण्यासाठी. चांगला फटका, आता 3 मारावे लागतील. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक पॉवरफुल फटका, षटकार. कडक पुलचा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. हा फटका 6 धावा मिळतील. परशु साठेल. आणि आता समीकरण आहे 3 चेंडूने 18 धावा. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील. अजूनही सामना जिवंत ठेवलाय, परंतु सुरुवात थोडीशी अडकळत झाली. परशुने त्याच्या अगोदर भरपूर बॉल घेतलेत. कदाचित हे समीकरण थोडंसं बदलता आलं असतं, परंतु 3 बॉलमध्ये 18 पाहिजेत. अजूनही सामना जिवंत आहे, प्रयत्न करायला पाहिजे. 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. दबाव आला आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, म्हणूनच सर्व खेळाडू त्याच्याकडे चाललेत. त्याच्यामध्ये धीरज आहे, त्याच्यामध्ये विकी आहे. सध्या भावेशी चर्चा होतीये. कव्हरचा खेळाडू मागे बोलवला आणि डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये बोलवलाय. म्हणजेच लाईन ऑफ अटॅक आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न होईल. फिल्डिंग मध्ये तो बदल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन डीप, लॉंग ऑफ डीप, स्वीपर कव्हर डीप, काऊ कॉर्नर, मिड विकेट ला फिल्डर आणि एक स्क्वेअर लेग ज्याला आतमध्ये बोलवण्यात आलंय. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. फुलर लेनचे बॉल येतील, यॉर्करचा प्रयत्न होईल आणि ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना एक धाव मिळवली आहे. आता समीकरण आहे येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये धावा करायच्या 17. 2 चेंडू 17 धावा. चला वाशीगाव इच्छापूर्ती लवकरात लवकर टॉससाठी आपल्याला यायचंय. माधव टीमचे कॅप्टन करेश मात्र यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम करेश, आपलं स्वागत आहे. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी इथे उपस्थित राहायचंय. योगेश भगत गॅरो. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड, समोर लॉंग ऑफला उडवलाय. बॉल सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा मिळतील. 11 धावांची आवश्यकता आहे 1 बॉलमध्ये. पंचांचा इशारा वाईड, म्हणजे आता 10 धावा करायचे आहेत. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहा जे डॉट बॉल खेळले होते त्याचा किती फायदा झालाय धारावी टीमला. अन्यथा सामन्याचा रिझल्ट थोडासा वेगळा राहिला असता, पाहायला मिळाला असता. अजूनही सामना संपलेला नाहीये.
बॅटची कडा घेतलीये 9 धावेने हा सामना इथे खिशात घातलाय. टीम धारावेने पहिला सामना जिंकलाय बोनकोडे 11च्या विरुद्ध. वेल प्ले टीम धारावे. हॅड लक टीम बोनकोडे 11. जाऊया पुढच्या मॅचच्या टॉस साठी. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील दिला जाईल. मुख्य अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय पाहुणे, या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान परत एकदा विनंती केली जाईल. संकेत कडू आपल्याला सन्माननीय सुदीपजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे भावेश नाईक, ज्याने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं.